कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इमारत बांधकाम आणि शाळा सुरू ठेवण्याच्या परवानगीवरून आता प्रश्न उपस्थित झालेत। ॲडव्होकेट अनिल परब यांच्या वतीने शिक्षण विभागाकडे तातडीने चौकशी आणि कारवाईची मागणी करण्यात आली आहे। सामाजिक कार्यकर्ते सदानंद जंगम आणि उदय बोरकर यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांची भेट घेत पत्र दिलं। शाळेच्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र नसल्याचा दावा या पत्रात करण्यात आला आहे। तसेच वसतिगृहाच्या बांधकामासंदर्भातील बिनशेती आदेश प्रांत अधिकाऱ्यांनी रद्द केल्यानंतरही शाळेचा वापर सुरू असल्याचा आरोप करण्यात आला। शाळेकडे जाणारा रस्ता अरुंद असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे। नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करावी, तसेच संस्था आणि शाळा चालकांविरोधात कायदेशीर कारवाई करावी आणि फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। रोटरी स्कूल प्रकरणी शिक्षण विभाग आता या पत्राची दखल घेऊन काय कारवाई करते याकडे खेडवासियांचं लक्ष लागलंय।